नमस्कार. महाराष्ट्र रफ्तार न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये स्वागत आहे. अण्णाभाऊ साठे हे सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार डॉक्टर मैनुद्दीन शेख यांचं प्रतिपादन. कैलासवासी पंढरीनाथ पिचारे जागृती विद्यालय भोई समुद्र येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉक्टर मैनुद्दीन शेख यांनी दोनही राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन केले. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या प्रतिभेच्या आणि लेखणीच्या जोरावर वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जीवनातून आपल्या सर्वांना संघर्ष, आत्मबल आणि समाजप्रेम शिकायला मिळते. त्यांच्या कार्याची ओळख म्हणून त्यांना 1 ऑगस्ट हा लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो. अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील दुःखी, गरीब, अन्यायग्रस्त लोकांचा आवाज बनून काम केले. कामगार चळवळ, दलित हक्क, महिला सक्षमीकरण अशा विविध आंदोलनात त्यांनी भाग घेतला. फकीरा, समशानातील सोनं, माझी जीवनगाथा हे त्यांचं महत्वपूर्ण साहित्य कृती आहे. कादंबऱ्या, प्रवास, वर्णन, कथा संग्रह व अनेक लोकनाट्य व पोवाडे त्यांनी लिहिले. अण्णाभाऊ साठे यांचं बालपण अतिशय गरिबीत गेले. ते अवघ्या 4थी पर्यंत शिकले, मात्र त्यांचं आयुष्यच त्यांचं शिक्षण झाले. आपल्या लेखनातून समाजातील शोषित, वंचित, दलित आणि कामगार वर्गाचे जीवन वास्तव त्यांनी मांडले. लोककथापासून ते कथा, कादंबऱ्या, गीते, तमाशा, पोवाडे आणि सामाजिक चळवळीपर्यंत विविध माध्यमातून कार्यरत होते. शिक्षणाचा अभाव असूनही त्यांनी आयुष्याच्या अनुभवामधूनच जीवन शिकले. स्वतःच्या दुःखातून इतरांची दुःखे समजून घेतले. सामाजिक न्यायासाठी लेखणी व कला वापरली. समाजातील तळागाळातील लोकांना आवाज दिला, आत्मसन्मान दिला आणि संघर्षासाठी उभं केलं. अण्णाभाऊ साठे यांची जीवनगाथा ही आजच्या तरुणांसाठी आशेचा किरण आणि प्रेरणेचा स्रोत आहे. अण्णाभाऊ साठे हे केवळ मराठी साहित्यिकच नव्हते, तर ते एक जागतिक विचाराचे लेखक होते. प्रवास वर्णनात्मक लेख म्हणजे एका सामान्य भारतीय दलित साहित्याने एका साम्यवादी राष्ट्रात केलेल्या अभ्यासपूर्ण आणि आत्मीय प्रवासाचं चित्रण आहे. हा प्रवास त्यांच्यासाठी फक्त स्थलांतर नव्हता, तर तो त्यांच्या विचार विश्वाचा विस्तार होता. अण्णाभाऊ साठे यांनी रशियातील सामाजिक समता, शिक्षण, आरोग्य सेवा आणि कामगारांच्या सन्मानाने भारावून जाऊन साम्यवादी सकारात्मक बाजू दाखवली. रशियन समाज पाहून त्यांना भारतातले दलित, वंचित, कामगार वर्गासाठी बदल घडविण्याची प्रेरणा मिळाली. रशियन जनतेच्या साधेपणाने व मेहमानदारीने अण्णाभाऊ साठे प्रभावित झाले. अण्णाभाऊ साठे हे चालते बोलते विद्यापीठ होते, असे आपल्या अध्यक्ष समारोपात डॉक्टर शेख म्हणाले. या प्रसंगी विद्यालयातील सहशिक्षक श्री संतोष दळवे यांनी सूत्रसंचालन केलं, तर आभार प्रदर्शन गणपती मुंडे यांनी केले. या प्रसंगी विद्यालयातील श्री रवी किरण सामे, श्री बालाजी एलाले, श्री संतोष दळवे, श्री सच्चिदानंद मुंडे, श्री गणपती मुंडे, श्री शरद पवार, श्री भागवत करपुडे, श्रीमती सुमित्रा साबळे, श्री अक्षय चव्हाण, श्री विष्णू घुले, श्री ज्ञानोबा बोयने, श्री तानाजी सुरवसे आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रतिनिधी इसरार पटवारी, महाराष्ट्र रफ्तार न्यूज, लातूर. कार्यालयात बसून आपलं सर्वांचं भाषण ऐकणारे घुले सर आणि सर्व कार्यक्रमाची अत्यंत चांगल्या पद्धतीनं निर्देशप्रमाणे ज्यांनी सुरुवात केली ते आपल्या शाळेचे कर्तव्यदक्ष सेवक, फोटोग्राफर म्हणून तानाजी आणि आपण सर्व विद्यार्थीच्या जीवन चरित्रावर अनेक विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी या संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमात